महाराष्ट्र संवाद लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। MLC चुनावाबद्दल महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद अर्थात MLC निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। नांदेड जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। नांदेड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती देताना सांगितले की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी निवडणूक विभागाचे अधिकारी आणि विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 25 मे 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 असणार आहे। त्यानंतर 2 जून रोजी अर्जांची छाननी करण्यात येईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून निश्चित करण्यात आली आहे। या निवडणुकीसाठी मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे, तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी केली जाणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिक मतदान करू शकणार नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीचे नगरसेवक या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे। सध्या जिल्ह्यात 17 कार्यरत स्थानिक प्राधिकारी संस्था असून मतदारांची संख्या 432 इतकी आहे। अंतिम मतदार यादीपर्यंत या संख्येत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। तसेच जिल्ह्याभरात एकूण 8 मतदान केंद्र उभारण्यात येणार असून सर्व उपविभागीय मुख्यालयाच्या तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक एक मतदान केंद्र असणार आहे। दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व राजकीय पक्ष, स्थानिक संस्था आणि संबंधित घटकांना आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे। निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र संवाद लाईव्ह, नांदेड। नांदेड स्थानिक प्राधिकारी विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे आणि त्याचा कार्यक्रम मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय। 25 मे रोजी याचं नोटिफिकेशन होईल। त्यानंतर 1 जून ही लास्ट डेट आहे नॉमिनेशन्स फाईल करण्याची। 2 जूनला याची स्क्रुटिनी होईल। 4ला विड्रॉवल करण्याची मुदत आहे। 18 जूनला याचं काउंटिंग होईल आणि 22 जून वोटिंग होईल। 18ला 8 वाजून सकाळी 8 ते 4 पर्यंत संध्याकाळी, आणि फायनल त्याचं काउंटिंग होईल 22 जूनला। तर असा हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची सगळी तयारी म्हणजे आरओ कलेक्टर, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन आणि त्याचसोबत 8 आपले जे उपविभागीय अधिकारी कार्यालयातले तहसील ऑफिसर या ठिकाणी आपले मतदान केंद्र असतील याची पूर्ण तयारी आमची आता चाललेली आहे। त्या अनुषंगाने जे काही आपले HODs आहेत त्यांना आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी जो मतदार आपल्याकडे आहे तो आपल्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत याच्यामधले सर्व आपले पदाधिकारी आहेत। तर महापालिकेतले 81, म्युन्सिपल काउन्सिलमधले 281, नगरपंचायतीमधले 70 असे एकूण 432 मतदार या निवडणुकीमध्ये आपलं मतदानाचा हक्क बजावणार आहे। तर या अनुषंगाने पूर्ण प्रशासन सज्ज आहे। धन्यवाद।